शेतकरी मित्रांनो नमस्कार. आम्हाला माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी समाधानी शेतकरी भाग 5 मध्ये आपण शिरगाव काटा ही ग्राफ्टिंग वांग्याचा प्लॉट आहे. त्या प्लॉटचे आपण कन्सल्टिंग केलेले आहे. ते कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे रिझल्ट आलेले आहेत ते शेतकरी आपल्याला ऑनलाईनमध्ये आपल्याला पूर्ण माहिती सांगत आहे आणि ते माहिती सांगत आहे आणि त्याच्या प्लॉटची पण आपण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो त्याच प्लॉटची व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आता पुढील मनोगत ऐका. हॅलो. बरं, वांग्याचा प्लॉट आता माझ्याकडे कन्सल्टिंगला आहे तुमचा. हो सर. बरं, आता शेड्यूलमध्ये कसं काय काय वापर करता शेड्यूलचा तुम्ही? नाही पूर्ण 100% म्हणजे तुम्ही आता जे शेड्यूल दिलं आहे 15 दिवसासाठी बरं पूर्ण सगळं तुमचं ट्रीटमेंट म्हणजे शेड्यूल वापरलेलं आहे बरं आणि आपल्याला 101% त्याचा रिझल्ट पण आलेला आहे. बरं 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 काय काय बदल झाला तुमच्याकडे? प्लॉट अगोदर तुमच्या पद्धतीनं होता आणि आता माझ्याकडं कन्सल्टिंगला येऊन किती दिवस झाला आणि काय काय बदल झाला? आता पहिलं माझ्याकडं मी असं दुकानदाराचं ऐकून मी औषध वगैरे मारत होतो किंवा ड्रिपची खतं देत होतो. मला काय त्यांचा असं म्हणजे रिझल्ट नव्हता दुकानदारांचा पहिला. बरं आणि एक आता 15 दिवस झाले मी तुमचं शेड्यूल वापरायला चालू केलंय. बरं मला 101% पूर्ण त्याचा रिझल्ट आलेला आहे. बरं 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 काय काय बदल झाला प्लॉटमध्ये आणि बदल किडकं म्हणजे किती काय निघत आता आहे? पहिल्यांदा दोन्ही पेऱ्यातलं अंतर कमीत कमी 4-5 इंच एवढं म्हणजे बागेचं रान होतं पहिलं माझं. बरं त्याच्यामुळं पेऱ्यातलं अंतर जास्त होतं बरं आणि आता तुमचं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1 ते 2 इंचावर पेऱ्यातलं अंतर आहे. बरं बरं पेऱ्यातलं अंतर कमी आल्यामुळं काय होतंय? पेऱ्यातलं अंतर कमी आल्यामुळे माल सेटिंग झालं. असं आता सध्या सायकल पद्धत म्हणजे चेनच्या पद्धतीनं माल खाली मोठा, त्यानंतर मिडियम, वर फुल, वरल्या बाजूला सेटिंग शेंड्याला असं फरक आहे मला त्याचा. बरं बरं मी जे सांगितलं होतं तुम्हाला अतिरिक्त नत्रामुळे तुमचं जे झाड पळत आहे ते आपण जे मी शेड्यूल देतो त्यामुळे थांबतंय म्हणलं होतं, थांबलं का काय झालं? हो हो थांबलं. तुम्ही जसं म्हणलं होतं ना पूर्ण ते थांबते झाड. थांबलं गेलं सगळं. थांबल्यानंतर कळी आली. हां कळी आली. हां 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 म्हणजे मी जे सांगितलं होतं शेड्यूलचं तुमचा प्लॉट माझ्याकडे बुक होता ना ऑनलाईन कन्सल्टिंगला. हां आणि आज आता काय झालं, आज 85वा दिवस आहे. बरं बरं 83व्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी काल नाही परवा दिवशी आम्ही माल तोडला होता. 80 किलो मालामध्ये फक्त 4 वांगी किडकी गावली बरं बरं आणि आज 85वा दिवस आहे. आज 136 किलो मालात पण 4 वांगी किडकी आहे. बरं 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 म्हणजे काय किंवा म्हणजे असं फ्रेश मध्ये नाही, जुन्या पद्धतीला म्हणजे जुना आहे ते. बरं 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 मालाचा डेटाची क्वालिटी कशी आहे आणि मार्केटमध्ये कसं विकायलंय? आता सगळ्या टॉप लेवलला आपलं विकायला लागले. 100 रुपये किलोनं आपलं वांगी विकायला लागले बरं 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 आणि डेट पण भरपूर लांब झालेला आहे त्याचा. बरं बरं पावसाळी हंगामामध्ये आता कंटिन्यू पाऊस आहे आपल्या भागात. हां तरी पण रिझल्टमध्ये कसं काय वाटलं? रिझल्ट म्हणजे आता इथं जी शेजारी प्लॉट आहेत हां आमच्या गावामध्ये किंवा शेजारी हां त्यांचा आता ह्या पावसाळ्या हंगामामध्ये 2-3 बॉक्स निघालेले. हां आता आपला माल वाढायला लागलाय आता. बरं 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 आणि त्यांच्यात किडीचं प्रमाण आणि आपल्या प्लॉटवरची कंडिशन? प्लॉटवरची कंडिशन एक नंबर आहे. बरं आणि त्यांच्या प्लॉटमध्ये पण जाऊन आलो मी. त्यांच्याच प्लॉटमध्ये अळीचं प्रमाण जरा जास्त आहे. बरं बरं आपण ड्रीपमधनं पण नियोजन केलं होतं कीटकनाशकाचं? हो केलं की त्याचा मला 100% रिझल्ट त्याचा आला बघा. आणि आपल्याकडं पावसाचं प्रमाण जास्त असून आपण 2-3 तास बी औषधं आपली म्हणजे आपण मारलेली औषधं झाडावरती राहिली नाहीत. हो बरोबर आहे. आणि तरी पण आपण जे ड्रीपमधनं जे आपण नियोजन केलं होतं कीटकनाशकाचं हां तेच रिझल्ट आपल्याला तुमच्या प्लॉटवर 100% आपल्याला दिसलेले आहेत. हो छान रिझल्ट आले ते. बरं 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 आता माझ्या कन्सल्टिंग बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशील? सांगणार की इच्छुक त्यांना सांगणार की बाबा कन्सल्टिंग ठेवा तुम्ही. म्हणजे ह्याचा आपल्याला भरपूर रिझल्ट पण मिळेल. बिनकामाचं आपण दुकानदार हे औषध देणार ते आणून मारायचं, त्याच्यावर रोग बिजो नसणार, त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. म्हणजे मी माझा जो 10-12 वर्षाचा अनुभव आहे जो मी सांगतो त्या गोष्टी वांग्याच्या प्लॉटमध्ये तुमच्या 100% होत्यात का नाही होत्यात? 100%च्या वर 101% म्हणालो मी. 101% तुमचा रिझल्ट आहे म्हणजे सोडलचं की नाही. आम्हाला तर पूर्ण रिझल्ट आलाय बघा तुमचा आता. बरं 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 आपण काय तुमचा प्लॉट पहिले वांगी करत होतो 4 वर्षापूर्वी. लय भरपूर म्हणजे 50% प्रमाण एवढं म्हणजे किडत होतं ते. बरं 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 आता फक्त आम्ही आता पॅकिंग करताना सकट म्हणजे जी किडकं वांगा आम्ही जे वय तोडतोय ना तिथं आमच्या लक्षात आले बाबा किती किडकी निघली आपल्याला. हां 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 एवढी जिथं पण ती निघली ते 4च. बरं 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 इथं मग वांगे चेक करत बी आम्ही डायरेक्ट असं हाय असं वरतो आणि पॅकिंग करतो. आणि खर्चाचं प्रमाण कसं आहे? आता आपण जे शेड्यूल देतो हां त्यामध्ये औषधाचं कसं काय काय वापर आहे? म्हणजे
शेतकऱ्याला परवडलं पण पाहिजे असं आहे का उगाच अतिरिक्त खताचा आणि औषधाचा वापर आहे? नाही 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 100% तुमचं परवडणार हे शेड्यूल आहे. हं, कारण का मी दुकानदार मला जे सांगत होता ना औषध, हं. एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दिवशी औषध मारत होतो. म्हणजे एक दिवस आड म्हणायचं त्याला. हां, 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 हां. तर मी औषध मारत होतो. तुमचं आता कसं आहे 2-2 दिवस गॅप आहे. बर बर. फक्त अमावस्येच्या अगोदर एक आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी एक. हं. तिथं तुमचा एक दिवसच फरक आहे. नाहीतर प्रत्येक औषध तुमचं 2-2 दिवसाचा गॅप आहे त्याचा. बर बर बर. त्यामुळे पण आपल्याला त्याचा पण म्हणजे फायदा झाला ना. हं, हं, हं. म्हणजे आठवड्यातनं 4 दिवस मारायची तर ती 3 दिवसावर आलो तुमचा. बर बर बर. म्हणजे खर्च कमी होतोय का जास्त होतोय माझ्या नाही नाही, खर्च कन्सल्टिंग? उलटा कमी झाला ह्यो. कमी झाला आणि जे आणि त्या झाडाला काय पाहिजे तीच थोडं तुमच्या म्हणजे शेड्यूल पंप मध्ये आहे ना. बर बर. म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स टॉनिक असू दे, हा फुलकळीसाठी असू दे, म्हणजे ड्रीप मधून खताचं नियोजन असू दे. हा ही 100% तुमचं शेड्यूल प्रमाणे म्हणजे 101% ते शेड्यूल मला तर चांगलं वाटतंय. बर कारण का बर. वायपट कुठलं खालनं खत सोडलं तर वायपट जात नाही. हां. औषधाला जी आपल्याला आता त्याला गरज आहे हं. की बाबा आता सेटिंगसाठी म्हणा, आईसाठी म्हणा, ती गरज असतानाच म्हणजे आपण मारते. तुमच्या शेड्यूलमध्ये असं आहे. बर बर बर. मग तुम्ही आता मला शेड्यूलला तुमच्या प्लॉटचे फोटो व्हॉट्सअपला टाकता. हां, टाकतो. मी काय ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो. मी काय हां. प्लॉट व्हिजिट करत नाही. नाही, नाही, नाही. तरी पण एवढ्या लांबून असू दे म्हणजे आपण जे सांगतोय ते त्या पद्धतीनं प्लॉटमध्ये काम आहे. होय, होय. 100% काम आहे तुमचं. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण आपलं तुमचं कन्सल्टिंग. खरोखर आम्ही तसं आता आभार मानायला पाहिजे. बर बर. एवढं तुमचं म्हणजे आपल्याला रिझल्ट आहेत सर. बर बर बर. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा. माझे नाव अनिल बाळगोंडा खंडराव. हं, मुक्काम पोस्ट चाबुकसरवाडी, हं, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हं, माझा मोबाईल नंबर 915853 हं. 7974. बर 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 बर. शेतकरी मित्रांनो, हा आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंगला सलगरचा प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या कन्सल्टिंग आपण ऑनलाईन करतो आणि आता व्हिडिओमध्ये ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटचे आपण व्हिडिओ पण शेतकऱ्याच्या प्लॉटचा लावणार आहे आणि आपण शेतकऱ्याचा आता ऑडिओ घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ऑनलाईन कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांनी आपलं मनोगत सांगितलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना माझं कन्सल्टिंग घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी ह्या नंबरवरती कॉल करून शेतकऱ्याशी चर्चा करून मग माझ्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग करा. महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो. सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत. चालतंय. धन्यवाद साहेब. फोन मी आता कट करतो. हां, ओके. हां.
धन्यवाद.